हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवतो चवळीची भाजी। त्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतले होते, त्याला चिरून घेतलं होतं आणि 10 ते 12 लाल मिरच्या। हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता, लाल मिरच्या ऑप्शन आहे। तर सगळ्यात आधी तेलामध्ये आपण मिरचीची फोडणी देऊया। त्यात अर्धा वाटी चण्याची डाळ टाकल्यामुळे भाजी खूप छान लागते। त्यातच आपण कांदे टाकून घेऊया आणि डाळ आणि लाल मिरच्या याला आपण छानच 5 ते 7 मिनिटं तेलातच परतून घेऊया। त्यातच मग आपण मीठ आणि हळद टाकूया। हळद खूप कमी टाकू, कारण की भाजी हिरवी दिसली पाहिजे, पिवळी नाही। त्यामुळे हळदचा वापर खूप कमी करायचा। तुम्हाला मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे भाजी आम्ही ऑलरेडी धुतलेली होती, चिरून घेतलेली होती, त्याला मी वाफवून घेतलं होतं, कारण की आजकाल उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या ह्या राहत नाही, त्यामुळे आम्ही असं केलं होतं। तुम्ही हवं तर छान भाजी वेळेवर धुवू शकता आणि त्याला छान चिरून टाकू शकता। पण तशी भाजी जर तुम्ही टाकत असाल तर तुम्हाला पूर्ण पाणी त्याचं आटू द्यायचं। त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायची आणि भाजी टाकताना ती हाय फ्लेमवर टाकायची, जेणेकरून भाजीचं पाणी लवकर जाईल आणि आपली भाजी पण खाली लागणार नाही आणि आपली भाजी पण व्यवस्थित होईल। वाफून घेतलेली भाजी फार लवकर होते, ते हार्डली 2 ते 3 मिनिटात भाजी होऊन जाते, कारण की ऑलरेडी ती वाफलेली असते आणि खूप सुंदर पण लागते आणि हिरवी पण दिसते। तुम्ही बघू शकता खूप सुंदर कसा कलर आलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे हवं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आम्ही ही भाजी तेलाच्या पोळ्यासोबत खातो, तुम्ही साध्या पोळ्यांसोबत पण खाऊ शकता, ऑप्शनल आहे। आवडल्यास नक्की लाईक करा।